नाशिक येथील अतिप्राचीन श्री काळाराम मंदिराचा धर्मध्वज स्थापना सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न। जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत। ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात पंचवटीतील श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने धर्मध्वज स्थापना सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला। या सोहळ्यानिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। काळाराम मंदिर देवस्थानचा प्राचीन धर्मध्वज जीर्ण झाल्याने बुधवारी भव्य स्वरूपात धर्मध्वज उभारण्यात आला। सकाळपासून पूजेला सुरुवात झाली। प्रधान आचार्य म्हणून महंत सुधीरदास महाराज, पौरोहित्य शांताराम भानोसे, पंडित दिनेश गायधनी यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी काम पाहिले। पूर्णाहुती कार्यक्रमानंतर धर्मध्वज फडकविण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, माजी राष्ट्रपती कोविंद यांच्यासह अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके आदी उपस्थित होते। धर्मध्वज रोहणानंतर फडणवीस यांनी साधू महंतांची भेट घेतली। माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते सायंकाळी गोदा आरती करण्यात आली। या सोहळ्याकरता काळाराम मंदिरात भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला होता। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।